Okay, hi guys, how are you all and welcome back to the new vlog. खूप दिवसांनी ब्लॉगिंग करते आहे, ब्लॉगिंगची सवय नाही राहिलेली, so sorry. I was very much inactive from the social media from the last 4-5 months. मला असं वाटतंय मी इनॅक्टिव्ह आहे कुठल्या सोशल मीडियावर. फक्त जे स्कूल रिलेटेड किंवा जॉब रिलेटेड आहे ते फक्त मी टाकत होते. बाकी I didn't post my individual stories or post anything which you can see. खूप गोष्टी मागे घडत होत्या ज्या असं वाटलं की पुढे आणाव्यात, बट इट्स ओके. परवा मी पोस्ट टाकली होती विच वॉज रिलेटेड टू माय वेट गेन, की एवढे सगळे प्रॉब्लेम्स मागे चालू आहेत की दॅट लेड मी टू द वेट गेन. त्याच्यावर खूप सारे कमेंट्स आले की काय झालं, व्हॉट हॅपेंड, आर यू ओके, टेक केअर अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. सो आय थॉट टू मेक अ व्लॉग ऑन इट अँड क्लिअर थिंग्स आउट. So here I am today. December 2021 I got married. I am a single child to my parents. And at the time of the marriage I had a single parent also. That was my mother. आईने म्हणजे लग्नाच्या ह्याच्यात कुठलीच कमी ठेवली नाही आणि ती गेल्यावर मला असं कळलं की तिने काही नातेवाईकांकडून पैसे घेतले होते आणि विच वी हॅव टू रिटर्न इट ऑफकोर्सली. सो दॅट वॉज द थिंग. इट इज ओके, कारण की आपण आपल्या मुलांसाठी काही करतो. आणि जुलै 2022 आय लॉस्ट माय मदर. आणि तिच्या मेडिकल एक्सपेन्सेसमध्ये पण वी टूक लोन्स अँड एव्हरीथिंग. I was married आणि 6 months मध्ये I lost my mother. त्या आई गेल्यावर मला असं कळलं म्हणजे की आम्ही तुझ्या आईला मदत केली किंवा काय. ठीक आहे, दॅट इज माय ड्युटी, माय हजबंड्स ड्युटी टू गिव्ह इट बॅक. ॲक्च्युली त्याची पण हे नाही आहे, ड्युटी नाही आहे, इट्स माय ड्युटी. बट ठीक आहे, होत राहतं म्हणजे ठीक आहे. I have to give it back and I have it in the back of the mind. त्यानंतर December 2022 we started a small restaurant, नाही म्हणता ना तिला, मेस म्हणू शकतो आपण. मेस चालू केली सेनापती बापट रोडला. इट वॉज ग्रोईंग क्वाईट वेल. आणि आम्हाला वाटलं 2 महिना म्हणजे चालू केल्यावर 1 महिन्यामध्ये की आपले सगळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स इश्यूज सगळे सॉर्ट आउट होणार आहेत. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर फेबमध्ये 2023ला आमच्याकडे काही लोक आली कॉर्पोरेशन, पुणे कॉर्पोरेशनकडून, आणि त्यांनी सांगितलं की ही जागा इल्लीगल आहे. तोवर आम्हाला माहीत नव्हतं की ही जागा इल्लीगल आहे. सो दॅट वॉज इट अँड वी हॅड टू क्लोज इट डाऊन. इन दॅट प्रोसेस परत फायनान्शियल सेटबॅक झाला. परत कुठून तरी पैसे गोळा करून एक हे घेतलं होतं, आशेची किरण होती की ॲटलिस्ट वी विल ग्रो वेल. बट इट डिडंट हॅपन. आय डोंट नो व्हॉट्स रॉंग, किस्मती खराब आहे. बट 2 महिन्यामध्ये तो सेटबॅक इतका मोठा होता की वी आर स्टील नॉट ओव्हरकमिंग इट आउट ऑफ इट. कुठेतरी स्टेबल व्हायचा प्रयत्न करून स्टिल नॉट स्टेबल. ओके, इन दिस प्रोसेस जेव्हा आय लॉस्ट बोथ ऑफ माय पेरेंट्स, आय लॉस्ट माय डॅड इन 2017 अँड माय मॉम इन 2022. रिलेटिव्स म्हणू शकते मी, रिलेटिव्स, फ्रेंड्स, फॅमिली फ्रेंड्स, एव्हरीवन, काही मोजकेच लोक उभे राहिले पाठीशी. मला तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, बट माझ्या आईवडिलांनी सगळ्यांचं खूप केलं आणि आय विश त्यांनी हे बघितलं नाही की कसं त्यांच्या मुलीला एकटं सोडलं जातंय. सो त्यांनी इतकं केलं म्हणजे आय कांट इवन एक्सप्रेस इट. आणि they have done a lot of things
for everyone, right from the watchman to the security guard, everyone. एकदा मला ओके आय मेक अ ब्लॉग आउट ऑफ इट, अनदर ब्लॉग, मला आता त्याच्याबद्दल नाही बोलायचं. सो सगळ्यांनी पाठ फिरवल्यावर आय हॅड अ व्हेरी फ्यू रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अँड फॅमिली जे सोबत उभे राहिले आणि जे आत्ताही आहेत. सो आय जस्ट वॉन्ट टू से थँक यू टू देम, अ बिग थँक यू लाईक. अँड त्याच्यानंतर due to all these issues, financial issues, emotional issues, I had panic attacks. म्हणजे मी काल हा ब्लॉग बनवायचं ठरवलं होतं आणि आय कुडंट म्हणजे विचार करत की काय काय बोलायचं आहे. आणि अबाउट द पॅनिक अटॅक्स, फुल डे आय वॉज नॉर्मल, दिवसभर मी नॉर्मल होते. त्याच्यानंतर रात्री एक 10-11 वाजता एक लोनली फिलिंग यायचं आणि आय टू क्राय मिसिंग माय पेरेंट्स सो मच. आणि इट हॅपन्ड, इट स्टील हॅपन्स, बट इट्स ओके. त्याच्यामध्ये आय लॉस्ट ऑल माय कॉन्फिडन्स इन 2 years. दिस इज इट, लाईक लूजिंग द कॉन्फिडन्स in every single step. I lost my confidence. कधी कधी तर उभं राहायला पण असं वाटायचं की I'm going to just faint. So in this process I lost my confidence, I gained weight, I started eating junk food and many more things. आणि आय सी माय फ्रेंड्स, फॅमिली, ते फिरायला जातात, दे बाय थिंग्स, दे गो टू रेस्टॉरंट्स, बट आय हॅव मेनी मच रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन मी राईट नाव. कारण की ज्या लोकांनी फायनान्शियली मदत केली आहे त्यांना ॲटलिस्ट ते पैसे परत देऊन आपलं लाईफ एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की बाबा हे एन्जॉय करतायत, वी वॉन्ट टू गिव्ह देम, बट प्लीज गिव्ह अस टाईम. I request you ki please give us time. आम्ही आता stable नाही आहोत, but we are trying our level best to get stable. In this all hotel process, we lost 5 lakh rupees, which is true. आणि so I see my friends and की गाडी घेत आहेत, हॉटेलला जात आहेत, इंटरनॅशनल टूर्स, movies ला जात आहेत, but I can't afford it anything right now. Not खरंच नाही. म्हणजे it's been ages I have gone to a good restaurant to eat food. It's been ages I have gone to a movie. It's been ages I have gone to a trip. Like it's not like my husband cannot afford things or afford things, but we have many responsibilities on us right now. आणि आम्हाला ते आधी रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करून मग आमची लाईफ एन्जॉय करायची आहे. सो behind making the video, the motive was only things that this all things are happening right now in my life. And about my health, I will take care of it. And about the financial things, we are handling it right now. And बाकी काय नाही. जे कोण माझ्या लाईफमध्ये 2 years पासून आहे किंवा जे कोण माझ्या लाईफमध्ये माझ्यासोबत उभं राहिले आतापर्यंत, आय जस्ट वॉन्ट टू से थँक यू टू देम. की विदाउट देम आय वुडंट हॅव स्टूड सो स्ट्रॉंग. सो थँक यू. आणि टू द पीपल हू हॅव लेफ्ट, I don't want to speak about them, but just I want to say that I'm happy with the people I am right now. And thank you everyone, like thank you for supporting, loving and caring for me. That's it. Bye bye guys. Thank you guys for supporting.